हात जोडतो, पर बाळूला राहून द्या थोडा दिवस. तुम्ही एवढं म्हणता हाय तर मी आता काय करणार? पण बाळाला लवकर पाठवून द्या एवढंच सांगतो मी. मी सवता आणून सोडन. ठीक आहे, निघतो मग आम्ही आता. लय उपकार झाले बघा तुमचे. त्याला लवकर धाडा म्हणजे झालं. होय, ठीक आहे, निघतो. चल भीमा, चल तेव्हा चल. मी आजीला सांगणार आहे बाळू मामा आले नाहीत म्हणून. राम, चल. काय माणसं आहेत. घरी कुणी वाट बघत असल, काळजी नाही काय नाही. रात्रीचा परवास न ग म्हणून थांबली असत्या आणि आता पतूर निघाला बी असत्या. काय ठाव काय झालं. काय बी झालं नसल, ती माणसं चांगली आहेत, त्यांनी थांबवून घेतलं असल. बाळू तसा हायच, पर बाळूचे वडील बी तसंच हाय वाटतं. म्हणजे नाही म्हणजे न सांगता राहिलं आहेत ना म्हणून म्हणलं. आज तर येत्याल ना ब. नाही, ती माणसं चांगली आहेत, 4 दिवस ठेवून घेतल्या बिगर सोडणार नाही म्हणून म्हणलं. नाही नाही, आज यायच पाहिजे. याय पाहिजे, पर येत्याल ना व. येत्याल, काळजी करायचं काय बी कारण नाही. बासा न सांगता नाही राहायचं. ओ देवाप्पा, काय बघता हाय. देवी आईकडे बघतोय. मला ओळखत नाही ती. देवी आई तुम्हाला ओळखत नाही? अहो असं होणारच नाही. काहीतरी बोलू नकास. काल बघितलंस ना बा, कशी त्या बाळ्या माग लपली होती. मला ओळखलं नाही तिनं. देवाप्पा, त्या बाळ्यानं काहीतरी सांगितलं असणार आहे देवी आईला. म्हणजे देवी आई त्या बाळ्याचं ऐकते आणि माझं ऐकत नाही भाई. का का देवी आई का का माझ्याशी असं वागते आहेस? अगं काय चूक झाली आहे माझी? तो बाळ्या तुला काही बोलला आहे का? मला सांग, मग मी बघतो त्या बाळ्याकडे.
हाय. त्या पायाकडं आणि माया पकडं बघायच पाहिजे. तू बघणार आहेस का? हाय. हा? तू बघणार आहेस? अरे त्या एवढ्या पोरानं माग सारलं आपल्याला आणि म्हणे म्या बघतो. गप! नाही, मलाच काहीतरी कराया हवं. इतकं दिस म्या गप बसलो, पण आता नाही बसायचा. मंगळू, पहिलं समध्या लोकांनी आपल्या बाजूनं करायला पाहिजे. हाय. बरोबर आहे. एकदा का समधी आपल्या बाजूनं झाली का मग बघतो मी त्या माया पकड आणि त्या बाळ्याकडं बी. देवप्पा, अहो, एकदा का लोक आपल्या बाजून आली का नाही, अख्खा गाव आपला आणि जत्रा बी आपलीच. अरे समध्या गावामुळ त्या बाळ्याला माझ्या पाया पडाया लावतो का नाही बघ. अहो बरं देवप्पा, तर समधी लोक आपल्या बाजून आलीच नाही तर तर गावात रोगराई पसराल. अरे मग कुठं येत्याल? आणि रोगराईतनं जर वाचायचं असल हा, तर समध्यासनी तुमच्याकडेच यावं लागेल. वय मग येत्याल समधी माझ्या पायाशी. तो मायप्पा, तो बाळ्या आणि कोण? आणि माझी देवी आई बी. माझी देवी आहे सवता. सवता चालत येईल माझ्याकडे. आणि एकदा का दिव्या इथं आली का अख्खं जग तुमच्या पायात असेल तेव्हा पा. कुंडम कुंडा, भुंडम भुंडा. थांबवा गाडी, थांबवा. मामा मला पाणी पिऊन. आज हा काय सांगणार आहेस आजीला? बाळ्यामुळं कायम तोंडावर पडावं लागतंय मला. काल तर आपल्याला येणार म्हणून सांगितलं होतं बाळू मामांनी, आणि आज आलंच नाही. त्यांनी सोडलंच नाही बाळूला. पण बाळू मामा कुठे जातो म्हणले? उलट त्यांनाच यायचं नव्हतं. तुला कसं ठाव त्याला यायचं नव्हतं ते? आज बस म्हणला तर ते बसलेच नाही. त्याचं काहीतरी काम असेल. समधी काम तेच असतात. ग बस, उगा लय मोठ्या माणसागत बोलू नकस. बाळ्याचं काय चाललं आहे नक्की? त्याला थांबवायसाठी त्या गंगप्पानं पार पायावर डोकं ठेवलं. बघाय पाहिजे. बर चला, चालू द्या, चला. बरं झालं बाळू, तू गेला नाही ते. आता तुम्हाला जाऊ दिलं नाहीस तर बर ओळख करून देतो. यो शिवप्पा नर्मदाच्या मामाचा मुलगा आहे. आणि शिवप्पा, मी तुला सांगितलं होतं ना, ते ह्यो बाळू. अरे कोल्हापुरातून इथं पर्यंत तुझ्याबद्दल लय ऐकलंय बघ बाळू.
अरे गंगाप्पाचा लय जीव आहे तुझ्यावरती. गंगप्पा आहेस तसा, समद्यावर लय जीव आहे त्याचा. भरती जाऊ द्या, तुम्ही आधी तुमच्या चेहऱ्याला भेटा. रामप्पा, अरे अरे पाया काय पडतोयस, भाचा आहेस माझा तू. तुमचा यो भाषा तुमच्या ताब्यात. असा तयार करा त्याला, भले भले पैलवान त्याच्यामुळे हात टेका पाहिजेत. आता ते माझ्या नाही, त्याच्याच हातात आहे. मी फक्त सांगायचं काम करणार. होय, तुम्ही सांगाल तसं करील बघा. रामप्पा, येळ कमी ठावाय ना मग. होय, मग आजपासून लागायचं का कामाला? आजपासनं नाही, आतापासनं. काय रामप्पा? होय, मला फक्त कुस्तीचा फड जिंकायचा आहे. वस्तात कसं कसं आणि काय काय करायचं मग? आता तुम्ही आल्या आल्या कामालाच लागलात की. रामप्पाला कुस्तीत जिंकायचं आहे ना मग. होय, पण रिकाम्या पोटाने जिंकणार होय. कोणी काहीच खाल्लं नाही. चला थोडं थोडं खाऊन घेऊ. हा, वय वय चल शिवप्पा, 2-2 घास खाऊन घ्या आणि मग काय करायचं ते करा. होय होय चला. रामप्पा, तुझं पोट भरला असेल तर मी 2 घास खाऊन घे. चला. आय आली समधी. बाळू कुठे आहे जी? बाळू मामा नाही आलं, थांबलं तिथंच. खरंच नाही आला? मग आम्ही काय खोटं सांगतोय वय? अहो, पण का नाही आला? त्यांना नव्हतं यायचं. आम्ही समधी इथं वाट बघतो हाय, ती खुळी हाय म्हणूनच नव. कायम खोळ्यातच काढतो तो आपल्याला. इथं आय वाट बघत बसली हाय, त्याची काही काळजी हाय का नाही त्याला? अरे कोणाची काळजी असती तर असा वागला असता का त्यो? अहो, पण तुम्ही का नाही घेऊन आला त्याला? आता काय वडत आणू का त्याला? एक तर ती माणसं सोडत नव्हती, त्याचा बी पाय निघा ना. तो गंगाप्पा तर पायावर पडला माझ्या. आणि बाळूला बी तेवढंच पाहिजे असेल. पण एवढं पायावर पडायसारखं काय काम निघालं त्याचं? मला बी कळलं ना. रात्री निघाय म्हणलं तर आपली बाळू मामांनीच थांबवलं. आणि आता निघताना त्या लोकांनी थांबवलं. बाळ्या रमला आहे तिथे. जाऊ दे, येईल तेव्हा येईल. चला आज चला. अरे चला. लागायचं का तयारीला? अरे आता जेवण झालं, जरा दम खा. काय दम नाही खायचा, कामाला लागू. आता एक पैलवान दुसऱ्या पैलवानला भेटल्यावर आम्ही काय बोलणार? हा, बर, आम्ही काय मदत करायची? तुम्ही काय भी करू नका, समजा आम्ही करतो.
पहिलं ह्याच्या संघ कुस्ती खेळायला एक पैलवान गडी आणला पाहिजे. आता तो कुठं मिळायचा? तर गंगाप्पा चालेल का? नको बाबा, मला उचलून आपटायचा. मी आणतो म्हणजे त्याच्या संघ याची तालीम होईल. आखाडा आखाडा करायचा की तो कुठं करायचा? पुढं बी करू. तिथंच करू. चालेल ना? होय चालेल की. आखाडा करायचा आहे तर आम्ही बी मदत करतो. नग म्या करतो. हा शाबास. म्या काय म्हणते, बाळूच्या हातनच नारळ फोडून सुरुवात करायची का? बराबर बोलली तू. तू नारळ आण, मी दगड धुवून घेतो. हा वय वय. चला. बाळू मामा नाही आलं, थांबलं तिथंच. अरे कोणाची काळजी असती तर असा वागला असता का त्यो? सुंदरा, ए सुंदरा, अगं काय झालं ग? अगं कसला विचार करते आहेस? हाय काय नाही. तू सावलीला चल बरं, चल. सांग बरं. सांग बरं. आता बोल, काय झालं हाय? बाळूचं काय कळ ना बघ. का? आता काय केलं त्यानं? अगं तिकडं गेला हाय, पर यायचं नावच घेईना. हे बी आणाय गेलं होतं तर त्या लोकांनी बाळूला थांबवून घेतलं आणि तो बी काय बोलला नाही. अगं मग काय तर ठरलं असेल त्यांचं, म्हणून थांबला असेल ना. बाय पर काहीतरी करायला पाहिजे. आता हे बघ, तुला आम्ही काय बी सांग, पर तुझ्या मनाला पटाय ना ग, तेव्हा तुला जे वाटतं हाय तेच तू कर. हा, बाळूला कसल्या तरी जबाबदारीत अडकवायला पाहिजे. हा, बाळू, मी येतो शेतावर जाऊ. वस्तात कुठं गेलाय? अरे ह्याचं सगळं कुस्ती खायला पैलवान बघाय. पण कधी यायचं आता? धावण हाय, ह्यो बी त्यांची वाट बघत बसलाय. आखाड्याचं काय झालं? का नुसता नारळच फोडला वय? अरे आकडा करायचा की. वस्तात यायची वाट बघायची आहे का लागायचं कामाला? कशाला वाट बघायची? नाही, मी थांबतो म्हणजे तुम्हाला मदत होईल ना. नाही ग, तू शेतावर चाललायस ना, मग जा, आम्ही करतो समज. अरे तुम्ही दोघं काय काय करणार? आणि वस्तात कधी येणार ते बी ठाव नाही. नग काळजी करू गंगप्पा. पैलवान आहे की संघ? काय पैलवान? ओ पैलवान,
वाटच बघत बसायची आहे का काम बी करायची करायची की कधी ओ पैलवान हे वाया घालू न ग हातातल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घे स्वतःच्या शरीराला एखाद्या शस्त्रावाने तयार कर कुस्तीसाठीची जागा तुझी तूच तयार कर जिकायचं असेल तर थांबून नाही चालायचं उचल कुदळ